महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. माजी खासदार रणजित निंबाळकरांच्या पीएनं महिला डॉक्टरला फोन केला होता. पीआय महाडिक यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत. अंबादास दानवेंचे माजी खासदार निंबाळकरांवर आरोप. आरोप करण्याआधी पडताळणी करा, मग आरोप करा. सुसाईड नोटमध्ये माझं नाव नाही आणि गेली 1 वर्ष मी खासदार सुद्धा नाही. अंबादास दानवेंच्या आरोपावर रणजित निंबाळकरांची प्रतिक्रिया. तपास करावा असं निंबाळकर म्हणालेत. मात्र महाविकास आघाडीचं राजकारण सुरू, दोषींवर कारवाई होईल. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये कुणीही खासदार असो किंवा त्यांचे पीए असो, सर्व आरोपी व्हावेत. सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजेत. सुरेश धस यांची मागणी. अत्यंत असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू, पोलिसांना राजकीय पक्षांचे चाकर असल्यासारखं राबवलं जात आहे. अशा कारभारामुळे फलटण आणि मुंबईसारख्या घटना घडत राहतील. राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. संजय राऊत यांचा आरोप 100% खरा. मुख्यमंत्र्यांनी गृह खातं दुसरं कुणाकडे तरी द्यावं. राजू शेट्टी यांचं वक्तव्य. हे उद्धव ठाकरेंचं सरकार नाही तर देवाभाऊंचं कायद्याचं राज्य. पालघरमध्ये साधू मारले तेव्हा गप्प का होतात? नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा. दोषींवर कठोर कारवाई व्हावी. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंकेंकडून महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट. प्रकाश सोळंकेंनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. 4 टर्म आमदार राहिलो, पुढे राहीन की नाही माहिती नाही. राजकारणामध्ये कधी थांबावं माणसानं ठरवलं पाहिजे. शिरसाटांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत असल्याची चर्चा. मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच शिरसाटांना राजकीय निवृत्तीचे वेध. आता वय पुढे करून पळ काढू नका, तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल. सिडको जमीन घोटाळ्यावरून रोहित पवारांचा शिरसाटांवर निशाणा. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील. मंत्री नितेश राणेंची धमकी. भंडारा जिल्ह्यामध्ये एका नेत्यानं 20% कमिशन घेतलं. भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप. तर परिणय फुके यांचा रोख नेमका कुणाकडे? सवाल उपस्थित. पक्षामध्ये राहून बेईमानी करणाऱ्यांना घरामध्ये घुसून मारू. भंडाऱ्यामधल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य. सपकाळांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं. आमदार संजय गायकवाडांचा हर्षवर्धन सपकाळांवर खळबळजनक आरोप. अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांचा दादांना सवाल. तर कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाही. योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू. अजितदादांचं स्पष्टीकरण. राज्यातील महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा. पुढील आठवड्याभरामध्ये सोडत काढणार असल्याची माहिती. दिवाळीची धामधूम संपताच 28 महापालिकांच्या निवडणुकांची अंतिम तयारी सुरू.